आंतरराष्ट्रीय योग दिनाला अवघे 75 दिवस बाकी असताना योगाभ्यासाचा प्रचार प्रसार व्हावा या दृष्टिकोनातून आयुष मंत्रालयानं येत्या 7 एप्रिलला बुलढाणा लोणार इथे योग महोत्सवाचं आयोजन केलं आहे। या योग साधनेमध्ये नागरिकांनी सहभागी व्हावं असं आवाहन केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी बुलढाण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केलं। या योग साधनेमध्ये 7,000हून अधिक योग साधक सहभागी होणार आहेत। या योग साधनेच्या माध्यमातून एशियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्याचा प्रयत्न केला जाईल। एकाच वेळी त्रिकोणासन करणाऱ्या लोकांची सर्वाधिक संख्या राहणार आहे, अशी माहिती जाधव यांनी दिली। या योग साधनेमध्ये इंटरनॅशनल नॅचरोथेरपी ऑर्गनायझेशन, योग विद्या गुरुकुल क्रीडा भारती, पतंजली योग संस्थान, आर्ट ऑफ लिव्हिंग, लोणार इथले महिला बचत गट, शाळकरी विद्यार्थी तसंच आयुष संस्थेतील कर्मचारी सहभागी होणार आहेत। जिल्ह्यातील जगप्रसिद्ध लोणारच्या खाऱ्या पाण्याचं जे सरोवर आहे त्या सरोवराच्या काठावरती आपण हा घेणार आहोत। या योगामध्ये जवळपास 6 ते 7,000 लोक सहभागी होणार आहेत। वेगवेगळ्या संस्था, पतंजली असेल, त्यामध्ये श्री श्री रविशंकरजी यांची संस्था असेल, आपल्या जिल्ह्यातले योग संस्थान असतील, योग करणारे जे काही गट असतील, महिला पुरुष असे मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये सहभागी होणार आहेत।